I'm from Raleigh, North Carolina. I'm from California. From Houston, Texas. Houston. How was the experience? Did we? Yes, Out of this world. Fantastic. Out of this world. Yeah, Go India. Amazing. नमस्कार नमस्कार माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला पुन्हा एकदा स्वागत करतो. भारत इंग्लंड विरुद्धचा सामना दणदणीत जिंकला. 68 रनने भारताने इंग्लंडला सेमीफायनलमध्ये हरवून दिमाखात T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे. याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. का ते सांगतो. 10 नोव्हेंबर 1922 मी तिकडे ॲडलेडला होतो आणि ॲडलेडच्या बाहेरचं जे दृश्य होतं सामन्याच्या आधीचं ते असं होतं जणू काय भारताने सामना जिंकला. ते नाशिक ढोल होता, भांगडा होता, सगळं होतं आणि तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियम होतं. आणि ॲलेक्स हेल आणि बटलरने भारताला ज्या पद्धतीने पराभूत केलं ते अक्षरशः एवढ्या सगळ्या प्रेक्षकांचा हिरमोड करणारं होतं आणि भारतीय संघाकरता पण ते मानहानिकारक होतं. त्याच्यावरचा उपाय म्हणजे इंग्लंडला हरवणं हेच होतं. म्हणजे हा विश्वचषक हा बदल्यांचा विश्वचषक म्हणतो आहे. आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं सेंट लुसियाला आणि गेल्या वर्षीच्या 50 षटकाच्या विश्वचषकाचा बदला घेतला. तसं आज इंग्लंडला इथे मागे हरवून दणदणीत हरवून आपण त्या 2022च्या सेमीफायनलचा बदला घेतलेला आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट सर्व भारतीय क्रिकेट रसिकांकरता आहे. आणि हा सामना सोपा नव्हता. या पद्धतीने भारत जिंकला त्याच्यावर जाऊ नका. कारण सकाळी इथे तुफान पाऊस होता. पावसात सामना वाहून जातो की काय असं वाटलेलं. काही लोकांचं असं म्हणणं होतं सामना वाहून गेला तर नियमाप्रमाणे भारत तसाच फायनलला जाईल. पण भारत सामना खेळून जिंकून गेला हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि पावसामुळे सकाळी बऱ्याच वेळा व्यत्यय आला आणि जेव्हा सामन्यात व्यत्यय येतो तेव्हा फलंदाजांचा विशेषतः तुमचा जो एक टेम्पो असतो, तुमचा जो एक फ्लो असतो तो डिस्टर्ब होतो. तुम्हाला परत मैदानात येऊन परत सुरुवात करावी लागते. अशा परिस्थितीत भारताने खेळत 171 धावा केल्या. परत ती आठवणत होती त्या ॲडलेडला 167 केल्या. तेवढ्याच साधारण धावा आहेत काय होतं. पण या मैदानात 171 धावा हा नक्की विजयी स्कोर होता हे मनाला माहीत होतं. फक्त ते एक्झिक्यूट करण्याची गरज होती आणि त्याच्याकरता आपले अक्षर पटेल, बुमराह, कुलदीप यांनी इंग्लंडला घरचा रस्ता दाखवला आहे. सकाळी रोहित शर्माने जी फलंदाजी केली ती खरंच उत्तम होती आणि या मैदानावर या खेळपट्टीवर करायला कठीण होतं. कारण चेंडू खाली बसत होता, अनइवन बाउन्स होता. तो ज्या पद्धतीने बाद झाला तो पण तुम्ही बघाल तो चेंडू खाली बसला आणि तो बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एक कॅप्टन सिनिंग म्हणतात तशी त्याने खेळलं आहे आणि त्याला बाकीच्यांनी साथ दिली. सूर्या चांगला खेळला, थोडाफार आपल्या हार्दिकने चांगली फटकेबाजी केली आणि 171 आपण पोचवला. हा तेव्हा जरा मनाला समाधान वाटलं की हा विजयी स्कोर आहे. पण बटलर, सॉल्ट, बेअरस्टो आणि ब्रुक आणि लिव्हिंगस्टन हे जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत इंग्लंडची नांगी ठेचली जात नाही. आणि त्या आपल्या गोलंदाजांनी इतकी उत्तम कामगिरी केली. म्हणजे परत जेव्हा इथे ऊन आलं तेव्हा पण इकडे गोलंदाजी म्हणजे करणं कठीण होतं. म्हणण्यापेक्षा चेंडू कसाही जातो तुम्हाला बॉलवर कंट्रोल असणं फार गरजेचं होतं. त्यामुळे आपल्या गोलंदाजांनी जी केली करामत त्याने इंग्लंडला आपण नेस्तनाबूत केलं आहे आणि एका मोठ्या विजयाची आपण इथे नोंद केली आहे. आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे 2022च्या आणि आता आपण जाणार आहोत ते बार्बाडोसला फायनलला. दक्षिण आफ्रिका आपली वाट बघते आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा फायनलला आले आहे. 1991 साली क्रिकेट खेळायला सुरुवात करून त्यांची अवस्था अशी होती की एकाही विश्वचषकाच्या फायनलला ते नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर एक वेगळं दडपण असेल पण त्यांचा संघ चांगलाच आहे. आज ते आपण नंतर बोलूया. मी बार्बाडोसला जाईन तेव्हा आपण त्या सामन्याबद्दल बोलूया. आज हा आनंदाचा क्षण आहे सर्व भारतीय क्रिकेट रसिकांकरता आणि मस्त मजा करायची. तुम्हाला अजून एक सांगतो गंमत. सुपरस्टेशन इथे सकाळी ढोल ताशे वगैरे भरपूर वाजवत होते. मी त्याचं आज कुठेही शूटिंग केलं नाही कारण ॲडलेडला मी हे सगळं केलं होतं आणि नंतर मात्र ते काय म्हणजे त्याचं काय करू असं झालं. त्यामुळे आज मी आज पण आपली भारतीयांची गर्दी होती, ढोल ताशा झांजा बिंजा सगळं होतं. पण मी आज कशाचंही शूटिंग केलं नाही, गुपचूप बसलो होतो. आता मात्र सामना संपल्यानंतर इथे भारतीयांचा जो जल्लोष दिसतो आहे तेव्हा मात्र मी नक्की शूट करणार आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. भारत इंग्लंडला हरवून अंतिम सामन्यात पोचलं आहे. आता आपण भेटणार आहोत बार्बाडोसला. चला धन्यवाद. मी जरा इथे मुद्दाम आलो आहे थोडा भारतीय चाहत्यांच्या जवळ जायला आणि तुम्हाला दाखवतो.
तुझा सपोर्ट आपल्याला आहे. बघा तुम्ही इथे नाचतायत. आणि बघा ढोल ताशा सगळी जय्यत तयारी आहे. म्हणतात ना अभी तो पार्टी सुरू हुई आहे. आता बार्बाडोसला जायचं आहे. खरी पार्टी तिकडे व्हायला पाहिजे. या I'm from Raleigh, North Carolina. I'm from California. Jersey. From Jersey. From Houston, Texas. ह्युस्टन. तुम्ही बघाल कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, ह्युस्टन अँड फ्रॉम वेअर न्यू जर्सी अँड रॅले राईट. रॅले. सो अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातनं इथे लोक आले आहेत फक्त या सामन्या बघायला. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? डिड वी Out of this Fantastic, world. Out of this fantastic. world. Go India. Amazing. डू यू थिंक दॅट वी टुक अ रिवेंज ऑफ Adelaide? Absolutely. With Australia, with England. Okay. Both. For the finals, step aside South Africa, India is here. Great.